रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून साखळी नावाची कथा. बस खचाखच भरली होती. माणसं दाटीवाटीने दोन्ही बाजूंच्या सीट्सच्या मधल्या निरुंद वाटेवर उभी होती. धक्क्यांबरोबर एकमेकांच्या अंगावर पडत होती. ड्रायव्हरला आणि रस्त्यातल्या खड्ड्यांना शिव्या देत होती. 1.5 माणूस उभा राहू शकेल एवढ्या त्या वाटेवरून कंडक्टर अंग चोरून चालत चालत तिकीट देण्याचा प्रयत्न करत होता. लोकांना एक बाजू खडा राहण्याची विनंती करत होता. स्टॉप येईपर्यंत दार गाठण्याची कसरत करत होता आणि स्टॉपवर बस थांबताच अंगावर येणाऱ्या लोंढ्याला ढकलाढकली करून मागे परतवत होता. पुरातून वर डोकं काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसासारखा मध्येच आपलं अस्तित्व जाणवून देत तिकीट करत होता. कधीतरी तो माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. तेव्हा माझ्या पलीकडे खिडकीशी बसलेला माझा मित्र जोगदंड त्याला म्हणाला, "जरा 1 मिनिट." "किधर जाने का?" त्याने विचारले. "तिकीट घेतलंय मी." जोगदंड कट्टर मराठीत. "मग काय हवं?" आता कंडक्टरही शुद्ध मराठीत. "मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही हे जे करताय ना त्याला तोड नाही." "म्हणजे?" बुचकळ्यात पडून कंडक्टरने विचारले. "म्हणजे हे एवढ्या गर्दीला सकाळ संध्याकाळ तोंड देणं, लक्ष ठेवून सर्वांना तिकीट देणं, त्याचा हिशेब ठेवणं." "काय साहेब, फिरकी घेता गरिबाची?" कंडक्टर अविश्वासाने म्हणाला. मी देखील जोगदंडकडे थोडं बेभरोशाच्या नजरेनंच पाहत राहिलो. "फिरकी नाही." जोगदंड मनापासून सांगावं तसं म्हणाला. "आपण खरंच मानतो तुम्हाला. असल्या या बसमधून खिडकीजवळ बसून प्रवास करताना आम्ही वैतागून जातो आणि तुम्ही या गर्दीत फिरून शांत डोक्याने इतकी व्यवस्था ठेवता. खरंच कमाल आहे तुमची. मोठं काम करताय तुम्ही समाजासाठी." बस एवढंच सांगायचं होतं मला. तेवढ्यात स्टॉप आला म्हणून कंडक्टर हसल्यासारखं करून निघून गेला. स्टॉपवर माणसांचा लोंढा शिरलाच. आत येणाऱ्यांना कंडक्टरने एका बाजूने उभे राहायला सांगितलं. उतरणाऱ्यांना उतरायला मदत केली. मग लोंढा त्याच्या अंगावर आला. त्याने त्या गर्दीला थोपवून धरलं. पण आता त्याच्या हालचालीत मघाचा त्वेष नव्हता. उलट गर्दीला भिवून मागे थांबलेल्या एका कृश महिलेसाठी त्याने चालू झालेली बस घंटी वाजून थांबवली आणि तिला हातानेच बसमध्ये चढण्याची सूचना केली. त्याच्या या चांगुलपणाने थक्क होऊन ती बसमध्ये चढत असतानाच बस सुरू झाली. मी जोगदंडला विचारलं, "असा काय रे विक्षिप्तपणा केलास तू? त्या कंडक्टरला बोलावून त्याचा गुणगौरव का केलास? काय खोटं होतं रे मी बोललो त्यात?" हेलिकॉप्टर चालवणाऱ्या किंवा सर्कसमध्ये ट्रॅपिज पकडणाऱ्या माणसाचं आपण कौतुक करतो, पण कंडक्टर हा प्राणी आपल्याला छळण्यासाठीच ठेवलाय यावर एकमत असलेल्या अख्ख्या बसच्या पॅसेंजर्सची पटवून घेणं आणि बसमधल्या गर्दीचा समतोल राखणं यालासुद्धा फार मोठं धैर्य लागतं. धैर्य कसलं? तो त्याच्या नोकरीचाच भाग आहे. अग्निशामक दलाचं काम हा सुद्धा त्यांच्या नोकरीचाच भाग आहे. म्हणून ते सोपं ठरतं का? समज आहे बस कंडक्टरचं काम कठीण, पण तू ते त्याला सांगायलाच हवं असं तर
असं तर नव्हतं. लोक असं सांगणाऱ्याला विक्षिप्त म्हणतात. ये होईना बात. जोगदंड हसून म्हणाला, एखाद्याला त्याची चांगली गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या जीवावर येतं. दोष कसे आपण उत्साहाने दाखवतो. चांगलं सांगितलं की ज्याला सांगितलं तो देखील आपल्याला खुळ्यात काढतो, विक्षिप्त म्हणतो. हा सवयीचा परिणाम आहे बाबा, मी म्हणालो. आपल्याला सवयच नसते आपलं कौतुक होण्याची किंवा दुसऱ्याचं कौतुक करण्याची. कुणाविषयी चांगलं बोलायचं तर ते माणूस गेल्यानंतर त्याच्या शोकेसमध्ये, त्याच्या शोकसभेमध्ये. त्यामुळं कोणी चांगलं सांगायला लागलं ना तरी आपल्याला ते खोटंच वाटतं. तो माणूस काहीतरी फायद्यासाठीच तसं बोलतोय असं वाटतं. एव्हाना आमचा स्टॉप आला. आम्ही उतरून जाऊ लागलो. उतरताना कंडक्टर आमच्याशी हसला. पाहिलंस? रस्त्यावर चालू लागताच जोगदंड म्हणाला, एक लहानसा चमत्कार झाला. आजवर अनोळखी कंडक्टर बसमधून उतरणाऱ्या पॅसेंजर्सशी हसला. असं कधी पाहिलं होतंस? आज हा कंडक्टर चक्क हसला. असं कधी पाहिलं होतंस? आज हा कंडक्टर चक्क हसला आपल्याशी. तू चांगला बोललास त्याच्याविषयी, ते लक्षात ठेवून तो तुझ्याशी हसला. इतरांशी वागताना तो नेहमी खडूसपणानं वागणार. इथेच चुकतोस तू, जोगदंड म्हणाला. तो खडूसपणाने वागतो कारण तो गांजलेला असतो. आपण मरमर मरतो आणि या पब्लिकची सेवा करतो. ती लक्षात न घेता पब्लिक उलट आपल्यालाच सुनावतं, आपल्याच अंगावर धावून येतं, आपल्यालाच सुटे पैसे द्यायला लावून अडचणीत टाकतं, वर आपल्याशी रुबाब करतं, आपल्याला नियम दाखवतं, आपल्याला तुच्छ लेखून स्वतः मोठं साहेब म्हणून मिरवतं. म्हणून तो पब्लिकवर कायमचा चिडलेला असतो. त्याला नोकरी त्रासाची वाटत नाही, ती तर त्याची रोजीरोटी असते. त्याला सहन होत नाही ती प्रवाशांची वागणूक. मग तो कधीतरी आपल्या हातातलं शस्त्र उगारतो. तो सुटे द्या म्हणून बजावतो, नाहीतर रुबाबदार साहेबाला खाली उतरायला लावून आपलं महत्त्व पटवतो. अशी एकंदर परिस्थिती असल्यामुळे कधीतरी उतारूने जर त्याच्या कर्तबगारीला दाद दिली तर जगात कुठेतरी माणुसकी आहे असं वाटून तो गहिवरतो. मग तो नुसता सुखावतो असं नाही, तर तो इतर उतारूंशी माणुसकीने वागायला लागतो. मगा पाहिलं नाहीस? त्याने त्या हडकुळ्या बाईला गर्दीत चढता येत नव्हतं तर कसं बस थांबवून चढायला दिलं. चला, म्हणजे आज तू एका बस कंडक्टरचं हृदय परिवर्तन केलंस. मी थोडंसं कौतुकाने पण बरंचसं उपरोधाने म्हटलं. नुसतं एका कंडक्टरचं हृदय परिवर्तन करणं हा माझा हेतूच नाही, जोगदंड अभिमानाने म्हणाला. मला सगळं जगच बदलायचं आहे. आता मात्र जोगदंडच्या डोक्यात बिघाड झाल्याची मगा मला जी नुसती शंका होती तिचं पक्क्या खात्रीत रूपांतर झालं. जग बदलणार आहेस तू? मी विचारलं. कसं बदलणार आहे? नाही, ते बदलायला ऑलरेडी सुरुवात झालीये. बदलणार आहे नाही, ते बदलायला ऑलरेडी सुरुवात झालीये. कशी ते सांगतो. एका बस कंडक्टरला एक अनोळखी उतारू त्याच्या कामाची प्रशंसा करून जाणवून देतो की हे जग वाटतं तेवढं कृतज्ञ नाहीये. तो एका स्त्रीला बसमध्ये चढायला मदत करून तिला असं जाणवून देतो की ती वाटते तेवढी असहाय नाही. सगळे तिला ढकलून पुढे जात असले तरी कुणी एक जण तिच्या सोयी गैरसोयीची दखल घेतोय या विचाराने प्रफुल्लित होऊन ती ऑफिसमध्ये जाईल. शिवाय तिची बस चुकायची राहिल्यामुळे तिला ऑफिसात पोचायला उशीर होणार नाही.
परिणामी तिला बॉसची बोलणी खावी लागणार नाहीत. आधीच प्रफुल्लित झालेली ती स्त्री बॉसची बोलणी खावी न लागल्यामुळे अधिकच उत्साहाने कामाला लागेल. बरेच दिवस ज्याचं काम अडकून पडलंय अशा एखाद्या पार्टीचं काम ती आज एका फटक्यासरशी करून टाकेल. त्या पार्टीचे अडकलेले पैसे तिने सँक्शन मिळवून दिल्यामुळे सुटतील. त्यामुळे तो आनंदित होईल. आपल्या कुटुंबियांशी अधिक प्रेमानं वागेल. त्याला सँक्शन मिळाल्यामुळे आपल्या धंद्यासाठी तो जी खरेदी करणार त्या मालाचा व्यापारी अधिक खुश होईल. इकडे आज या क्रूश स्त्रीच्या बॉसला ती उशिरानं आल्यामुळे आणि तिने काम अधिक चांगलं केल्यामुळे तिला फायर करावं लागणार नाही. त्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढणार नाही, त्याचं ब्लड प्रेशर चढणार नाही. म्हणजे रोजच्यासारखी त्याच्या बायकोला धावाधाव करावी लागणार नाही. ती डॉक्टर बदलायचा विचार करते तो सोडून देईल. परिणामी त्या डॉक्टरची प्रॅक्टिस जी दिवसेंदिवस खालावत जाते ती काही प्रमाणात स्थिर राहील. त्याची फ्रस्ट्रेटेड बायको जी त्याला सोडून जायचा विचार गेले काही दिवस करते ती पुरेपुरे मी कबुली दिली. माझ्या लक्षात आलं की आज तू एका कंडक्टरचं कौतुक केल्यामुळे 500 माणसांच्या आयुष्यात आनंद निर्माण झालाय. चेन रिएक्शन आहे बाबा. ही चांगल्या प्रतिक्रियांची साखळीच लागते, वाईट प्रतिक्रियांचीही लागते. एकाने उपेक्षा केली की दुसरा त्याचा वचपा तिसऱ्यावर काढतो, तिसरा त्याचा सूड चौथ्यावर घेतो, पहिला खट्टू होतो. पण हे वाईटाचं चक्र मात्र आपण कर्तव्य असल्यासारखं चालू ठेवतो आणि चांगल्याचं चक्र चालू करणाऱ्याला विक्षिप्त म्हणतो, खुळा म्हणतो. जोगदंडाची थिअरी काही विलक्षणच होती, पण ती ऐकून घेण्याखेरीज इलाज नव्हता. जोगदंड स्टॅटिस्टिक्सचा प्राध्यापक होता आणि तो ती गोष्ट आकड्यांच्या आधारे सिद्ध करायचा. त्यामुळे त्या गोष्टीचा पोकळपणा सिद्ध करणं सोपं नसे. सपोज आज सकाळी मी प्रत्यक्षात एकाला पण अप्रत्यक्षपणे 50 माणसांना आनंद दिला, तसाच दिवसभरात प्रत्यक्ष 10 माणसांना दिला तरी 500 माणसं आनंदी होतील. शिवाय ती हा आनंद पसरवत राहतील. म्हणजेच बघ, तो अरिथमॅटिक प्रोग्रेशनने न पसरता जॉमेट्रिक प्रोग्रेशनने पसरेल. यातली काही माणसं खडूस निघतील आणि ती या आनंद पसरवण्याच्या प्रक्रियेत भागच घेणार नाही. असं गृहीत धरलं तरी देखील राहिलेली संख्या नगण्य असणार नाही. आणि हे एका माणसाचं एक दिवसाचं कर्तृत्व. मग प्रत्येकाने दररोज 10 माणसांना कणभर आनंद द्यायचा म्हटला तरी तर हे जग बदलून जाईल. याविषयी माझी खात्रीच होऊन गेली होती. प्रश्न एवढाच होता की प्रत्येक जण जोगदंड केव्हा होणार. माझ्यापुरती मात्र मी एक गोष्ट ऐकली. दुपारी घराशी पोचलो तेव्हा आमच्या कॉलनीत भरणाऱ्या मॉन्टेसरी शाळेच्या मध्यमवयीन शिक्षिका समोरून येत होत्या. मी एरवी त्यांना फारशी ओळख दाखवत नसे, पण आज मी हसलो, त्याही हसल्या. मी थांबलो. त्यांना म्हटलं, आज काही विशेष आहे वाटतं. त्या म्हणाल्या, नाही, का बरं. मी म्हटलं, नाही, साडी खास दिसते म्हणून म्हटलं. त्या म्हणाल्या, खास काय त्यात, कलकत्ता साडी आहे, साधीशीच. मी म्हटलं, असेल, पण तुम्हाला ती खास दिसते. त्या लाजल्या आणि म्हणाल्या, उगाच थट्टा करताय हं माझी. आणि त्या शाळेच्या दिशेने चालू लागल्या. पण त्यांची चाल आता मगापेक्षा 5 तरी वर्षांनी अधिक तरुण झालेली वाटली. आज त्या मुलांना अतिशय मायेने खेळवणार. ती मुलं खाऊचा डबा भरलेलाच घरी परत न नेता तो रिकामा करून नेणार. त्यामुळे त्यांच्या मातांना परम संतोष होणार, जेणेकरून त्या आपल्या पतीशी चांगल्या वागणार, ज्यामुळे
त्यांचे पती अधिक महत्त्वाकांक्षी होणार, ज्यामुळे इत्यादी इत्यादी अँड इन्फिनिट्स. कथा समाप्त.